मिरजेत हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला शस्त्रक्रिया न करता डॉक्टरांनी दिले जीवनदान। मिरजेतील नव्याने सुरू होत असलेल्या स्पंदन हृदयालय या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला डॉक्टरांनी केवळ सीपीआर आणि शॉक देऊन जीवनदान दिले। प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण उपचाराने महिलेला जीवदान मिळाले। मिरजेत सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर योगेश जमगे आणि डॉक्टर सचिन गव्हाणे यांनी नव्याने स्पंदन हृदयालय हॉस्पिटल सुरू केले आहे। या ठिकाणी अर्चना संतोष वायफळे वय 38 राहणार मालगाव या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणले। यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने पाहणी करत त्यांच्यावर उपचार सुरू केले। यावेळी उपचार सुरू असताना सदर महिलेच्या हृदयाची हालचाल एकदम बंद झाली। यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तातडीने या महिलेला सीपीआर दिला, तरीही हृदयाची हालचाल होत नसल्यामुळे पुन्हा सीपीआर आणि शॉक देत वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला। जवळपास 10 मिनिटांच्या अथक प्रयत्न आणि कौशल्य उपचाराने बंद पडलेल्या हृदयाची हालचाल पुन्हा सुरू झाली। अचानक घडलेल्या या घटनेने नातेवाईक सुद्धा चिंताग्रस्त झाले होते। महिलेचे प्राण अथक प्रयत्नातून वाचल्याने मात्र नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले। स्पंदन हृदयामध्ये ॲडव्हान्टेज काय की आमच्या चौघापैकी एक कोणतरी अवेलेबल असतं। 23 तारखेला संध्याकाळी 9 वाजता अर्चना नावाचा पेशंट वय वर्ष 8 कुठलीही रिस्पेक्ट नसताना त्याला अटॅक आला होता आणि ते ॲडमिट झालं। 9 वाजता त्याला रक्तपाठून इंजेक्शन सुरू केलं। 9:30 पर्यंत पेशंट व्यवस्थित होतं। 9:30 वाजता अचानकमध्ये पेशंटला कार्डियाक करत बसल्यावर पेशंटचं हृदय पूर्णपणे थांबले। त्यानंतर त्याला सीपीआर देण्यात आला। त्यानंतर परत डीसी शॉक देण्यात आला, परत हृदय थांबलं होतं, परत शॉक डीसी शॉक असं 3 सायकल रिपीट केल्यानंतर सीपीआरचे पेशंटचे हृदयाचे ठोके नॉर्मल झाले। व्हेंटिलेटर घेण्याच्या आधी हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर घेण्याची आवश्यकता वाटत नाही व 1 तासानंतर पेशंटचं बीपी ठोके वगैरे नॉर्मल झाले व अँजिओग्राफी केली असता त्याच्या मेजर नाडीमध्ये 60 ते 70% रक्ताची गुठळी होती। त्यामुळे त्या इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठळी विरघळवण्यात आली। त्यामुळे त्याला अँजिओप्लास्टीची गरज लागली। पण 38 वर्षाच्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर सीपीआर देऊन रिससिटेट करून त्याला पूर्णपणे नॉर्मली हे हॉस्पिटलमध्ये हे पहिली केस आहे। हॉस्पिटलची सुरुवात आहे आणि हॉस्पिटलद्वारे आम्ही या प्रकारच्या अनेक पेशंटना बेस्ट ऑफ द बेस्ट सुविधा देण्याची ग्वाही देतो। थँक्यू। आणि मला 23 तारखेला संध्याकाळी थोडा त्रास झाला होता। याच्या आधी मला कोणत्याच पद्धतीचा त्रास होता आणि तो त्रास होता तो मला स्टार्टिंगला वाटला नॉर्मल आहे, पण संध्याकाळी आधी आम्ही कोणत्या शिंगाडे सरांच्यात गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांनी ECG आणि BP काढला आणि त्यांनी फोनवरूनच सांगितलं की तुम्ही लगेच पेशंट स्पंदनमध्ये हलवा। ॲक्च्युली खाली आल्यानंतर मी वरती यायला तयार नव्हते कारण ह्या सगळ्याची भीती वाटते। मग वरती आल्यानंतर परत फर्स्ट आय थिंक ICUमध्ये नेलं। ICUमध्ये नेल्यानंतर मला फक्त 2 इंजेक्शन दिलेले मला आठवतं। त्यानंतर मी पूर्ण ब्लँक होते, मला काहीही आठवत नाही। 2 इंजेक्शन दिल्यानंतर फक्त मी सरांना जाऊन बोलवून सांगितलं की मला चक्कर येते। मी तेवढं एक वाक्य बोलले मी पूर्ण ब्लँक झाले। त्यानंतर मला काही आठवत नाही आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा सर माझ्या लेफ्ट साईडला उभे होते। मला फक्त म्हणत होते अर्चना तू जागी आहेस, अनुचा फोन आलाय, तू बोलणार आहेस काय? ते 2-3 वाक्य फक्त मला आठवते। त्यानंतर मी स्टेबल होते। नंतर आजूबाजूला काय चाललंय एवढं फक्त मला कळत होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं सर? एंजिओग्राफी केली। त्यानंतर आहे मी आता नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे, मला कसल्याही पद्धतीचा त्रास नाही आहे।